23 फेब्रुवारीसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहेत. जर निफ्टीच्या चार्टमध्ये बघितलं तर आज एक बुलिश पिन बार कॅन्डल तयार झालेली आहे. ती बी 20 EMAचा सपोर्ट घेऊन बुलिश पिन बार कॅन्डल तयार झालेली आहे. आज निफ्टीमध्ये जवळपास 450 पॉईंटची रॅली झालेली आहे. आज निफ्टीचा जर हाय आणि लो पाहिला तर जवळपास 377 पॉईंटचा काहीतरी डिफरन्स आहे. हाय बघितला तर 22,252 आहे आणि लो बघितला तर 21,875 आहे. जवळपास 450 पॉईंटचा डिफरन्स आहे. 300 377 पॉईंट काहीतरी असा डिफरन्स आहे. तर आज निफ्टीमध्ये खूप व्होल्टॅलिटी झाली. एक डाऊन साईड एक अप्पर साईडची रॅली. ज्यावेळेस बी रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होतो त्या टायमाला काय होतं, मार्केटमध्ये एक रॅली येते. आता जर बघितलं आपण आपली जर 5 मिनिटाची पहिली जर कॅन्डल बघितली, इथं ही 5 मिनिटाची आपली पहिली कॅन्डल बघितली. ही कोणती कॅन्डल आहे? रेड कॅन्डल आहे. ह्या रेड कॅन्डलचा ज्यावेळेस रेड कॅन्डल आहे ना, पहिली जी 5 मिनिटाची जी रेड कॅन्डल असते ती ज्यावेळेस सेकंड टाइम मार्केट त्या लेवलला येतं इंट्राडेमध्ये ती रेजिस्टन्सचं काम करते. पण तो रेजिस्टन्स जर एकदा का ब्रेक झाला तर अपसाईडची रॅली मार्केटमध्ये येते. रेड कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला, ही जी रेड कॅन्डल आहे ह्या रेड कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर काय होतं, मार्केटमध्ये अपसाईडची रॅली येते. जी इथून ज्या सेलरनी इथून मार्केटला दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो, आजचे जे न्यू फ्रेश सेलर असतात त्यांनी ह्या मार्केटला जे दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या सर्वांचे स्टॉप लॉस जवळपास ह्या रेड कॅन्डलच्या वर हायला असतात. इथं ज्यावेळेस फर्स्ट टाइम येतो त्या रेड कॅन्डलची जी फर्स्ट रेड कॅन्डल आहे त्या फर्स्ट रेड कॅन्डलच्या हायपाशी ज्यावेळेस मार्केट फर्स्ट टाइम येतं तिथून एक डाऊन साईडची रॅली येण्याचा प्रयत्न होतो. पर जर हा हा हाय ब्रेक झाला, ह्याच्यावर जर मार्केट सस्टेन झालं तर अपसाईडची परत रॅली यायला सुरुवात होती. आज मार्केटमध्ये तेच झालं. जवळपास मार्केटने बघितलं तर जो कालचा डाऊन साईडचा ट्रेंड सुरू केला तो डाऊन साईडचा ट्रेंड आज पूर्णपणे काढून टाकलेला आहे. आज परत मार्केट बुलिश साईडला गेलेलं आहे. का तर मार्केटने वन डेमध्ये 20 EMAचा सपोर्ट घेतला. 20 EMA 50 EMA हे स्ट्रॉंग सपोर्ट लेवल राहतात जवळपास. इथं आपण जर बघितलं तर 20 EMAचा सपोर्ट घेतला आणि इथं स्विंग हाय बी होता. जर का मी तुम्हाला एक सांगितलं ना, आपण जर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक मी सपोर्ट दाखवलेला होता, हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट इथं आपण मोस्टली काम कशावर करतो, पिवटवर काम करतो. इथं होता वर्जिन CPR. ह्या वर्जिन CPRचा जो सपोर्ट होता त्या सपोर्टपासून मार्केटने अपसाईडची रॅली सुरू केली. इथं वर्जिन CPR बी आला आणि काय आलं, 20 EMA बी आला. तर ह्या दोन्हींचा सपोर्ट घेतला मार्केटने आणि अपसाईडची रॅली सुरू केली. आता मार्केट कुठं क्लोज झालेलं आहे, जवळपास कालचा जो हाय होता त्या हायच्या जवळपास मार्केट क्लोज झालेलं आहे. आता मार्केटमध्ये तर आज खूप मोठी मोमेंटम झाली निफ्टीमध्ये. तर उद्याच्याला मोस्टली आहे ना, मार्केट साईडवेज जाण्याची शक्यता आहे. काय आहे, उद्याच्याला मार्केट मोस्टली साईडवेज जाण्याची शक्यता आहे. तर आपल्याला उद्याच्याला निफ्टीसाठी हे झोन राहतील. सेलिंग साईडचा हा झोन राहील, बाईंग साईडचा हा झोन राहील. इंट्राडेमध्ये जर आपल्याला रिव्हर्सल कॅन्डल ह्या सेलिंग झोनमध्ये आपल्याला जर रिव्हर्सल कॅन्डल भेटली तर आपण तो ट्रेड हे आपल्या सपोर्ट झोनपर्यंत घेणार आहेत. ह्या सपोर्ट झोनमध्ये आपल्याला बुलिश कॅन्डल दिसली तर आपण अपसाईडचा ट्रेड घेणार आहे, जो की ह्या सेलिंग झोनपर्यंत आपला असला पाहिजे. उद्यासाठी ह्या आपल्या लेवल राहतील. ही बाईंग साईडची लेवल राहील, ही आपली सेलिंग साईडची लेवल राहील निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर वन डे कॅन्डल बघितली तर ती बी काय एक पिन बार कॅन्डल आहे. आज बँक निफ्टीमध्ये पाहिजे तशी मुवमेंटम नाही आली.
उद्याच्याला आपल्याला बँक निफ्टीसाठी ह्या आपल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल आहेत. ही आपली रेजिस्टन्सची लेवल आहे आणि ही आपली सपोर्टची लेवल आहे. आपल्याला उद्याच्याला मार्केटमध्ये 46,721 ते 46,854 हा आपला सपोर्ट झोन आहे. ह्या सपोर्ट झोनमध्ये आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल भेटली तर आपण अपसाईडचा ट्रेड घेणार आहेत, जो की आपला हा जो सेलिंग झोन आहे ह्या सेलिंग झोनपर्यंतचा आपला तो ट्रेड राहील. जर का मार्केट ह्या सेलिंग झोनपाशी ओपन झालं तर आपला ट्रेड काय राहील, इथं आपल्याला ह्या सेलिंग झोनमध्ये जर रिव्हर्सल कॅन्डल दिसली तर आपण ट्रेड घेणार. ह्या इथं जर आपल्याला एखादी बिरिश कॅन्डल दिसली तर इथून आपण बिरिश साईडचा ट्रेड ॲक्टिवेट करणार, जो की आपला ह्या सपोर्ट झोनपर्यंतचा आपला ट्रेड असला पाहिजे. आणि देन सपोर्ट झोनपाशी आपण परत डबल काय करणार, बुलिश साईडचा ट्रेड आपल्याला भेटतो का हे पाहणार आहेत आपण. मोस्टली उद्याच्याला निफ्टी बँक निफ्टी साईडवेज राहण्याचे चान्सेस आहेत. ओके, थँक्यू.